खाऊ दे नाही देत तू मामाला नाही खाऊ देत हा आला बघ बघ पाला तो बघ आता कशी मोठी झाली ना आता बघ कशी सुटले डेंजर धुलोवर का धुलोरा पुन्हा एकदा तसं झालंय वाऱ्याचा तुम्हाला रिव्हील करतो आता काय घेऊन येणार होता बघा नवीन रिक्षा आणले अजून फिटिंग करायची बाकी आहे मग अशी फिटिंग केली आता पाहुणे येणार होती म्हणून मला बोललो मग अजून काय पाहुणे आले नाही त्यामुळे अर्धवट फिटिंग करून आणली घरी आता उद्या फिटिंग करायला परत जायचा वरचा वूड अस्तर लावायचं असा रिक्षाचा पोचलोय आता आम्ही जी का मोमोज जाऊ बघा पर्याचा सेटअप लागलेला मस्त परत गेले चिकन जायला आणि आम्हाला खायचं चिकन इथं नाही खायचं बाहेर खायचं आहे बघ असतं कालांच्या चिकन बोललं नाही म्हणून पार्टी तुझी आहे ना रिक्षा घेतली ना तुम्ही हो रिक्षा मी नाही घेतली रिक्षा बघा मोठी त्यानं फक्त पाला टाकले खायला साईज मस्त एकदम घ्यायचं सर युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आता चाललोय बँकेमध्ये बँकेमध्ये जाऊन येतो काय काम आहे तो करतो आणि मग तुम्हाला आल्यावर भेटतो तेव्हा सोहळ्याने जायला आजचा सोहळ्याचा शाळेचा दुसरा दिवस आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवेल परत मी जाऊन येतो माझं काम करून आता बँकेमध्ये जाऊन आल्यावरच तुम्हाला भेटतो काहीच मस्त बँकेतून आलो आता सोहळीची तयारी करतात आणि पावसाने बघा क्लायमेट कसं गेलं आहे पाऊस पडेल मगाशी सुद्धा पडलेला ओला तर झालेला आहे आता पडेल तेव्हा तुम्हाला दाखवेल जास्त न जोरात आहे थोडा रिमझिमच येतो असं आणि शाळेत जाल ना तेव्हा तुम्हाला दाखवेल आता दुसरा दिवस यांचा तिसरा दिवस ह्याचा दुसरा दिवस यांनी काल दांडी मारली हिचा दुसरा दिवस चाललं शाळेत माऊली पण झालं बघा शाळेत मस्त तयार झाला बघा ह कुठे चालले असं काय ससा आले का हा स्कूलला झाले मग सायकल कशाला घेता आता सायकलवरून चालले शाळेत हा माऊली सायकलवरून झाले हो त्याला यायला लागली तुला केव्हा यायची हो म्हणता शेट काल कलर सुट्टी मारली मामाजी कडे गेलं का मोठे बकरायला गेलतास मोठे बकराला कलर पूजे झालं मला वाटलं मोठे बेटे बकरायला गेलतास का तर काही सुवानी सगळी गेली शाळेत नाना सुद्धा आला सोडून आता मी चाललोय रस्त्यावर आणि नाना लगेच थोड्या वेळाने जाणार आहे नवीन काहीतरी मेंबर आमच्या घरात येणार आहे दाखवेन तुम्हाला आला का संध्याकाळपर्यंत आलाच पाहिजे मला नाही जायला भेटला काही कारण असतं काहीतरी कारण होतं त्यासाठी तर नाना घेऊन येईल ना नवीन मेंबर आमच्या घरातला तेव्हा तुम्हाला दाखवेन एक तर रेडी येईल एक तर मग आज किंवा उद्या या 2 दिवसात कधी पण येईल आला तर दाखवतो तुम्हाला आणि ॲडसेन्सचं मी पिनच नाही टाकला अजून मला वेळच नाही भेटत त्या गोष्टीसाठी ही गोष्ट पण तुम्हाला दाखवायची आहे पण आज तरी फायनल एक तर उद्या तरी होईल उद्या फायनल करूनच देईन तुम्हाला दाखवेन मी कपडे ए दिदू इथे ये ना कशी तू काहीच मी आलोय तुषारांच्या घरी मस्त आमची दिदू आले 2-2.5 महिन्यातून बरं वाटतं जरा आले तर नाही दिदू इकडे बघ इथं बघ ना इथं बघ नाही बघ तू लाजत खूप वर्षांनी लाजत ए दिदू खाऊ दे मला चालली बघ टुमुक ए खाऊ दे मला खाऊ दे ना खाऊ दे नाही देत तू मामाला नाही खाऊ देत हा आला बघ पाला तो बघ आता कशी मोठी झाली ना आता हा कोको बघायला आले कोको नाही कोको मामाने विकले सगळ्या कोको हा मामा आणला होता नवीन कोको बघ कशी सुटले डेंजर धुलोवर का धुलोरा पुन्हा एकदा तसं झालंय वाऱ्याचा एकदम डेंजर बोललो ना तुम्हाला थोड्याच वेळात पाणी येऊ शकतो आणि पाणी आलंय ठेम आणि निश्वरी मस्त आले नालावर निश्वरी काय हवा डेंजर आली ना बिचाराची अंडी फुकट गेली तो हालून बघतोय गावठी अंडी लक्ष देत ना आली ना तो म्हणून
अंडा बा अंडा दिदू अंडा 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 एकाची ना किती गेलं 5 झाले 5 अंडी फुकट गेले लक्ष देत ना म्हणून 5 अंडी फुकट गेले आता ही 5 पिल्ला झालीस ती तयार मी पिल्ली करता तू ना र कोंबडीने पिल्ली करलीस ती ए तिथे तर पाणी नको रे पाणी नको तर काय चाललो आता सोहानीला आणायला नाना बोलून तुम्हाला नाना गेले ती वस्तू न्यू मेंबर आणायला आमच्या घरात नानाला उशीर होणार आहे पप्पू नाना पण एकविरेला गेले आता बघू कसं काय तोपर्यंत आला तर ठीक तो बोलला अर्ध्या वाटत आहे कारण तिघं ना आणायचं अजून पप्पू नानाला काही घरी आला नाही आणि 10 मिनटं आता शाला सुटेल जातो स्कूटी घेऊन पहिला बघू किती जण आहे सोहानी भेटली तर सोहानीला घेतो 2 जण भेटलेत कारण ती 3 जण आहेत जमलं तर 3 नाही घेऊन चला आता डायरेक्ट मला दिव्याला बघू शाळेत जर व्हिडिओ काढायला भेटली तर दाखवतो म्हणजे आता मी आलो आहे फायनली घेऊन आलो सोहानीला बघा सोहानीचा अवतार बघा जा वरती चल चल बघू शकता आवे गाडीने बसवलं फायनली आम्ही त्याला मस्त वाशी बिशी फिरायला जायला लागतं आता उतरेल उतरला गाडी बघतो बाहेरून आतमध्ये आणली वाट लावली माकवला लगेच काय चिखल आहे ना म्हणून आता उतरू आपण टाइमपास आता आपला अजून एक नवीन मेंबर येणार आहे टाइम लागत आले बोलतो नाक्यावर पण गेलतो बघायला तर नाही दिसलो आम्हाला आता किती वेळ लागतो ना सोनी नवीन मेंबर येणार ना आपला नाना दिले ना हो मग त्याला घ्या मग पुढं चालू आता नाक्यावर चिकन आणण्यासाठी दाखवतो तुम्हाला आणि नवीन मेंबर येणार आहे त्याची अजून फिटिंग चालू आहे मग अशी आली होती नाक्यावर पण मला काही बघायला भेटलं आता परत आले नाक्यावर फिटिंग चालू आहे ती तुम्हाला दाखवणार नाही जेव्हा घरी येईल तेव्हाच दाखवेन आता डायरेक्ट नाक्यावर चिकन विकन घेऊन येणार तेव्हा दाखवणार हे बघा टिल्ले नाही फायनली चिकन घेऊन आला मम्मी बघा होते मस्त त्याची आणि ते आमच्यासाठी नाही पाहुणे येणार आहे घरात तो शूट नाही करू शकत त्याच्यामुळे मग दाखवलं जमतं चिकन आणलंय चला आता नाना येईल ना घेऊन तेव्हा दाखवतो तेच तुम्हाला रिव्हील करतो आता काय घेऊन येणार होता बघा नवीन रिक्षा आणले अजून फिटिंग करायची बाकी आहे मग अशी फिटिंग केली आता पाहुणे येणार होती म्हणून मला बोललो मग अजून काय पाहुणे आले नाही त्यामुळे अर्धवट फिटिंग करून आणली घरी आता उद्या फिटिंग करायला परत जायचा वरचा वूड अस्तर लावायचं असा रिक्षाचा तर उद्या पण पूर्ण दिवस झाला म्हणून मी आणायला गेलो नाही शोरूमला हाच कारण की जेव्हा 12 वाजल्यापासून गेलते ना म्हणजे 12:30 सुवानीच्या सोडल्यानंतर शाळेत तेव्हापासून आत्ता आलेत म्हणजे विचार कर पूर्ण दिवस गेला उद्या पण पूर्ण दिवस झाला संध्याकाळी तुम्हाला पूजाचा म्हणजे पूर्ण दिवसामध्ये ते पूजेचा ब्लॉग छोटासा घेईन मी दाखवेन तुम्हाला बघत राहा आता चालले परत आव्याच्या जाऊन नाक्यावर जीविका मोमोजमध्ये त्याला मोमोज पोचवायचे आहेत परेशच्या इथे आता तो गेले मोमोज आणायला घरी परेशच्या बाजूलाच घर आहे घेऊन मग डायरेक्ट आता मग आवे आल्यावरच भेटतो मला पोचलोय आता आम्ही जीविका मोमोज जाऊ बघा पर्याचा सेटअप लागलेला मस्त परत गेले चिकन द्यायला आणि आम्हाला खायचं चिकन इथं नाही खायचं बाहेर खायचं आहे बघ असतं कालांच्या चिकन बोललं नाही म्हणून पार्टी तुझी आहे ना रिक्षा घेतली ना तुम्ही हो रिक्षा मी नाही घेतली रिक्षा दुसऱ्या माणसाने घेतल्या पार्टी मी कसं देऊ तुम्हाला कसं आहे तू काय बोलतो तू बॉक्सरला दाखवून शीट खराब केलेलं माहिती आहे आणि जर कोणाला मोमोज खायचे असतील तर नक्की या जीविका मोमोज कॉर्नर्स शेलगाव पार्सिक बँकेच्या समोर मस्त स्टेज असतं या नंबर म्हणजे कसा आम्ही तर नेहमीच खातो तुम्ही पण या टेस्ट करून बघा म्हणजे तुम्हालाही आवडते एकदा आले का तुम्ही परत येणार जस्ट पोचलाय गाडीला मस्त वगैरे ढाकलं वगैरे आणि एक रिक्षा आता अशीच ठेवलं कारण की सीटवर फक्त एक फले टाकले कारण की हा आमचा माणूस आहे ना तो बसणार आहे त्याच्यावर मग सीट नवीनच पाडून टाकेल माझी पाडले भरपूर गाड्यांची पाडले सीटवर बसतो आणि पायाने नुसतं असं करतो 8 लागतं आणि आज परेशनी पार्टी दिली होती आम्ही करतच असतो नेहमी कोण ना कोण देतच असते एकमेकाला पार्टी 3-4 दिवस कंटिन्यू आवेने दिली आवेला खूप प्रॉफिट झाला होता आणि आवे नवीन अजून एक आवेचा काहीतरी येणार आहे तर दाखवेलच मी तुम्हाला चला आता चाललोय वरती पहिला लॉक लावून घेतो कारण की पाहुणी जी आली होती ती गेलेली आहे आणि मी झालोय उशीर मग अशी येऊन गेलो मी घरी पण तेव्हा मी काय ब्लॉग शूट केला नाही आता जातो पहिला जेवण करून घेतो जर जेवलं नाही तर मग मम्मी पिसले कारण की आज जेवण पण जास्त बनवलंय पाहुणे ते जेवायला सुद्धा येणार होतं लावून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला आता लाईट वगैरे बंद करतो आणि सर्वात आधी
जेवण घेतो. आता मम्मीचा बोंबाटा खायला लागेल मला, कारण की सर्वजण जेवण झाले असेल, उशीर मलाच झाला आहे. जेवल्यानंतर तुम्हाला चालायला जाताना पुन्हा एकदा भेटतो. आणि आज काही ब्लॉग जास्त शूट केला नाही, त्यामुळे जेवढा असेल तेवढा समजून घ्या, कारण की त्या नवीन मेंबरच्या नादात आणि बँकेच्या नादामध्ये ब्लॉग काही मला शूट करायलाच नाही. काहीच मस्तपैकी जेवण करून झालं आहे आणि नाश्त्यावर आम्ही नाश्ता वगैरे केलाच होता, म्हणून लेट जेवलो. आता वाजले 12 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत, दाखवतो तुम्हाला. आणि हे बघा 12 वाजून 10 मिनटं बाकी आहेत. आणि आजची 19 तारखेची व्हिडिओ तुम्हाला पुढे मागे बघायला भेटेल. माझ्याकडे अजून 2 व्हिडिओ पडल्यात, गॅलरीमध्ये चालून घेतो, कारण लॉक लावला आहे मी खालून येतानाच मगाशी, कारण की आता जेवण झालं, पोट पूर्ण पॅक झालं आहे. चला चालून घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो. तर आपलं मस्त चालून झालेलं आहे. आता तुम्हाला दाखवतो मोठे काल रात्री आणलेले, अजून काय बनवलं नाही. आज चिकन बनवलं, मग असे आणलेलं होतं, पाहुणे येणार होते म्हणून मोठे नाही बनवलं. तर दाखवतो तुम्हाला मोठे. या बघा मोठे, त्यानं फक्त पाला टाकले खायला, साईज मस्त एकदम. पाऊस पडेल ना, पाऊस तेव्हा मजा आहे, कारण की रात्रीच्या वेळेस पाऊस पडत नाही, दिवसाच पडतो किंवा संध्याकाळचे 4-5च्या दरम्यानमध्ये, तेव्हा पडून काय फायदा नाही. रात्रीच्या पडेल ना, मग आपल्याला भेटतील 100-150 मोठे बघायला भेटू शकतात, कारण एवढे मोठे आहेत बिलामध्ये. फक्त पाण्याची अपेक्षा आहे, पाणी काही वेळेवर येत नाही आणि आमचा टाईम फुकट घालवतो फक्त. कालच्या परत दिवसा आता अजून एक मोठ्यांचा ब्लॉग आहे, तो तुम्हाला येत्या 1-2 दिवसामध्ये कधीही बघायला भेटेल. पण एक तास फुकट घालवल्यानंतर तेव्हा एक मोठ्या भेटणार, आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या लोकेशनला गेलो, तिकडे काहीतरी टोटल 23-24 मोठे असे पकडून झाले, तो मोठ्या एक पकडून. पण तिथं साईज मस्त भेटली म्हणून तो मोठे भेटले, नाही तर मग खाली आज फिरून यावं लागतं. 11:30ला घरी आलो तेव्हा, आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं. घरातले ओरडले सुद्धा, बोलते एवढ्या रात्री काय करायचे मोठे, आपल्याला एकदा भेटले बस झाले. पण जी आवड आहे ना मोठे पकडण्याची, ती कशात ना, फक्त हा वर्षात नाही एकदाच भेटतो, त्याच्यासाठी आपण हे पकडायला जातो. जसं चिमणी झाली, आता चिमणी तर आम्ही विकत आणलेली, कुठे पकडायला नाही गेलो, पण आपल्याला जायचं आहे पकडायला, तेव्हा दाखवेन मी तुम्हाला. रोटपाली गावामध्ये जायचं आहे आपल्या ताईच्या घरी. ती जेव्हा बोलवील ना, ती बोक्सी मांडेल त्यांच्या उगरीवर, तेव्हा जाईन मी, तेव्हा दाखवेन तुम्हाला. ती बोलली मला त्या दिवशी सुद्धा आलेली, तेव्हा सुद्धा बोलली, बोलतं ये पावसाळ्यामध्ये आपण व्हिडिओ तयार करू, बघू जमेल तर जाईन मी नक्की. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.